Question number 4. On a number line, points A, B, C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8, and you have to find out distance AB. एका नंबर लाईन वरती 3 पॉइंट्स आहेत A, B आणि C. याच्यामध्ये डिस्टन्स A म्हणजे A आणि C या 2 पॉइंट्स मधला अंतर आहे 10, C आणि B या 2 पॉइंट्स मधला अंतर आहे 8 आणि तुम्हाला डिस्टन्स AB काढायचे. आता या ठिकाणी आपल्याला पॉसिबिलिटीज मिळतात. पॉसिबिलिटीज कशा मिळतात? एक तर बिटवीननेस प्रॉपर्टी अशी असेल, B हा पॉइंट A आणि C च्या दरम्यान असेल, किंवा C हा पॉइंट A आणि B च्या दरम्यान असेल, किंवा लास्टली पॉइंट A हा B आणि C च्या दरम्यान असू शकतो. ह्या 3 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळू शकतात. त्यातली फर्स्ट पॉसिबिलिटी आपण कन्सिडर केली तर जर B point B is in between A and C, then you can say that distance AB plus distance CB is equal to distance AC. Distance AB plus CB is given to you, it is 8. आपल्याला CB ची किंमत माहिती आहे 8 आहे and distance AC is 10. Then distance AB is equal to 10 minus 8. इकडचं प्लस 8 तिकडे जाऊन minus 8 झालं. 10 minus 8 is equal to 2. Then in this case, in this possibility, you are getting the distance between the points A and B as 2. आता सेकंड पॉसिबिलिटी आपण काय कन्सिडर केली? आपण सेकंड पॉसिबिलिटी अशी कन्सिडर केली की C हा पॉइंट A आणि B च्या दरम्यान आहे. जर C हा पॉइंट A आणि B च्या दरम्यान असेल तर AC आणि CB ची बेरीज आपल्याला AB एवढी मिळायला पाहिजे. मग या ठिकाणी जर आपल्याला AB चं अंतर काढायचं असेल तर आपल्याला AC आणि CB ची बेरीज करावी लागेल. डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB शुड बी इक्वल टू डिस्टन्स AB. असं असेल 10 plus 8 you are getting the distance between the points A and B is equal to 18. ही आपली सेकंड पॉसिबिलिटी आहे, दुसरी शक्यता. आणि आता तिसरी शक्यता आपण पडताळून पाहणार आहोत. B डॅश A डॅश C. या ठिकाणी BA आणि AC ची बेरीज BC एवढी असायला हवी. आता इकडे पहा, डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC शुड बी इक्वल टू डिस्टन्स CB. डिस्टन्स AB you don't know. Distance AC is given to you, it is 10, and distance CB is with you as 8. Then distance AB is equal to 8 minus 10. आता या ठिकाणी पुन्हा एकदा 2 भिन्न चिन्हांकित संख्या आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 10 मधून 8 गेले, राहिले 2. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं -2. आता आपल्याला एक माहिती आहे की अंतर डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज अ नॉन निगेटिव्ह नंबर. पण आपल्याला हे अंतर निगेटिव्ह येत आहे, मिळत आहे. दॅट मीन्स दिस थर्ड पॉसिबिलिटी इज रॉंग. आवर थर्ड पॉसिबिलिटी इज रॉंग. व्हाय? ॲज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स A and B यू आर गेटिंग ॲज निगेटिव्ह. केव्हाही 2 पॉइंट्स मधलं अंतर निगेटिव्ह असू शकत नाही. इट इज अ नॉन निगेटिव्ह रियल नंबर. दॅट्स व्हाय डिस्टन्स AB, this third possibility is wrong. Now the 7th question we will solve now. 7th question is, which figure is formed by 3 collinear points, non-collinear points, by 3 non-collinear points. There the points are with you, point P, point Q and point R. हे 3 नैकरेषीय बिंदू आहेत. एकरेषीय नसलेले म्हणजे नैकरेषीय. आणि ह्या 3 पॉइंट्सला जर आपण जोडलं तर आपल्याला कुठली फिगर फॉर्म होती, मिळते आपल्याला. कुठली फिगर मिळते आपल्याला? ट्रायंगल. दिस इज अ फिगर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे कोणत्याही 3 नैकरेषीय बिंदूंना जर जोडलं तर यू आर गेटिंग अ फिगर ऑफ अ ट्रायंगल. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 6. Sketch the proper figure and write the answers of the following questions. First question is, if A dash B dash C, length AC is equal to 11, length BC is equal to 6.5, and you have to find out the distance between the points A and B. आपल्याला betweenness already दिलेला आहे. A dash B dash C. That means the point B is lying in between the points A and C. आता आपण इथे आधी फिगर काढून घेऊयात. The point B lies in between the points A and C. And here the distance between the points first and last point AC is 11. Distance between the points B and C is given to you 6.5. आणि आपल्याला AB एवढं अंतर काढायचं. इकडे लक्ष द्या. A पासून C पर्यंतचं अंतर आहे 11, B पासून C पर्यंतचं अंतर आहे 6.5 आणि आपल्याला ह्या डिस्टन्स AB एवढं अंतर काढायचं. तर या ठिकाणी कसं मिळेल आपल्याला डिस्टन्स AB चं अंतर? काय करावं लागेल?
एसीच्या अंतरामधून बीसीचं अंतर वजा केलं तर तुम्हाला एबीचं अंतर मिळेल. ही फिगर तुम्हाला सांगते की इफ यू आर going to calculate the distance between the points AB, you have to subtract distance BC from distance AC. Then distance AB is equal to distance AC minus distance BC. आकृतीवरून आपल्याला सहज लक्षात येईल की आपल्याला जर एबीचं अंतर काढायचं असेल तर आपल्याला एसीच्या अंतरामधून बीसीचं अंतर वजा करावं लागेल. एसीचं अंतर आहे 11 आणि बीसीचं अंतर आहे 6.5. यू हॅव टू सबट्रॅक्ट इट. आता या ठिकाणी माझ्या नॉन सेमीच्या मुलांसाठी स्पेशल 11 आणि 6.5 यांची जर वजाबाकी करायची असेल तर 11च्या नंतर डेसिमल पॉइंटच्या पुढे आपल्याला 0 घ्यावं लागतं. 11 मधून 6.5 आपण वजा करणार आहोत. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इकडचा हातचा इकडे घेतला. आता इथे झाले 10, 10तून 6 गेले, किती राहिले 4, 4.5. दॅट मीन्स हिअर यू आर गेटिंग the distance between points A and B as 4.5. नंतर सेकंड एक्झाम्पल इज, आता बिटवीननेसची प्रॉपर्टी कशी आहे लक्ष द्या. R डॅश S डॅश T म्हणजे काय, S हा पॉइंट R आणि T च्या दरम्यान आहे. द पॉइंट S lies in between the points R and T. The distance ST is with you as 3.7. The distance IS is R आणि S या दोन बिंदूंमधलं अंतर आहे 2.5 2.5 आणि आपल्याला R आणि T या फर्स्ट आणि लास्ट पॉइंट्स मधलं अंतर काढायचं. इथून इतकं R पासून S पर्यंतचं अंतर 2.5 आहे, S पासून T पर्यंतचं अंतर 3.7 आहे. म्हणजे जर आपल्याला RT या दोन पॉइंट्स मधलं अंतर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही अंतरांची काय करावी लागेल, ऍडिशन करावं लागेल, बेरीज करावी लागेल. दॅट मीन्स डिस्टन्स RT is equal to distance RS plus distance ST. RS is 2.5 and distance ST is 3.7. आता इथे वाटलं असतं मांडून घेऊयात आपण 2.5 आणि 3.7 यांची बेरीज मांडून घेऊयात. 7 आणि 5 12ला 2 हातचा 1 3 आणि 3 6 6.2. That means distance between the points R and T is 6.2. आता या ठिकाणी थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला बिटवीननेसची प्रॉपर्टी अशी दिलेली आहे, x डॅश y डॅश z. दॅट मीन्स द पॉइंट y lie in between the points x and z. y हा बिंदू x आणि z ह्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. आता आपल्याला अंतर कोणती कोणती दिली आहेत बघूयात. x z फर्स्ट आणि लास्ट पॉइंट्स मधलं अंतर दिलेलं आहे आपल्याला 3√7 आणि XY हे अंतर आहे √7. पहिल्या आणि शेवटच्या पॉइंट मधलं अंतर 3√7 आणि पहिल्या आणि दुसऱ्या पॉइंट मधलं अंतर आहे √7. जर आपल्याला ह्या YZ चं अंतर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही अंतरांची वजाबाकी करावी लागेल. कसं करायची, इकडे पहा. डिस्टन्स YZ इज इक्वल टू डिस्टन्स XZ मायनस डिस्टन्स XY. या ठिकाणी डिस्टन्स XZ किती आहे 3√7 आणि डिस्टन्स XY किती आहे √7. आता यांची वजाबाकी कशी करायची, या √7च्या अलीकडे काही नाही आहे म्हणजे 1 आहे असं कन्सिडर करावं लागेल आपल्याला. √7 आपण कॉमन काढून घेऊ आणि त्यानंतर 3 minus 1 is 2√7. That means distance between the points Y and Z you are getting as 2√7. केव्हाही बिटवीननेसच्या प्रॉपर्टी मधले अंतर जर आपल्याला काढायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ड्रॉ द पर्टिक्युलर फिगर. आधी आपण ती फिगर काढून घ्यायची, ती बिटवीननेसची फिगर काढून घ्यायची म्हणजे आपल्याला नेमकं त्या अंतरांची बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची हे आपल्याला ठरवता येईल. राईट डाऊन.